नमस्कार मुलांनो, आज आपल्याला दुसरीचा घरचा अभ्यास करायचा आहे। दिवस आपला 54वा आहे। आज आपण 91 ते 90 संख्या तयार करणार आहोत। यांची विस्तारित रूपात मांडणी करणार आहोत। दशक एककृपामध्ये लिहिणार आहोत। खूप अभ्यास आहे। अजून 8चा पाढा तयार करायचा आहे। 1 ते 100 उजळणी लिहायची आहे। बापरे, खूप अभ्यास आहे। चला बरं पटकन काय करा, बॉक्सची वही, पेन्सिल, पट्टी, इरेजर घेऊन मोबाईल लांब ठेवून पटकन घरचा अभ्यास तयार करायला लिहायला बसा। ओके। नमस्कार मुलांनो, आता आपल्याला 80 ते 90 पर्यंतच्या संख्या कशा तयार होतात हे पाहायचे। आपण इतके दिवस काय पाहिलं, 1 ते 80 पर्यंतच्या संख्या कशा तयार झाल्या। आज आपल्याला 81 ते 90 पर्यंतच्या 81 चं 90 कसं होतं, 81 चं नंतर 82 होतं, 82 चं 83 होतं, 83 84 होतं, 84 चं 85 होतं। असं एक न संख्या वाढत असते। पण ती नेमकी कशी वाढते हे मी तुम्हाला इथं शिकवणार आहे। आता हे तुम्ही लिहून घ्यायचे बरं का, हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे। आता हे तुम्ही न बघता लिहा, कारण की तुम्ही आता इतके दिवस आपण शिकायलेलो आहोत। तुम्हाला आता न बघता लिहिता यायला पाहिजे। मग एखादी गोष्ट पहिल्या 2 ओळी बघून लिहायच्या, बाकीचं सगळं न बघता लिहायचंय। आणि हे लिहित लिहित इकडे लक्ष द्यायचं, इकडे लक्ष देत देत हे लिहायचं, हे लिहित लिहित इकडे लक्ष द्यायचं। ठीक आहे। आता बघा, 80 अधिक 1 10 20 30 40 50 60 70 80 80 झाले। 80 मध्ये मी हा 1 मिसळला। 80 मध्ये मी किती मिसळला, 1 मिसळला। किती झाले, 81। बघा 81 झाले का, 10 20 30 40 50 60 70 80 आणि हा 1 81 81 झाला का। आता ह्या 81 मध्ये हे 81 झाले। 81 मध्ये मी हा 1 मिसळला। 81 मध्ये मी हा 1 मिसळला। आता किती झाले बघा, 10 20 30 40 50 60 70 80 81 आणि 82 किती झाले, हे 82 झाले। आता पुढे बघा, 82 मध्ये मी 1 मिसळला। 82 मध्ये मी किती मिसळलेला आहे, 1 मिसळलेला आहे। 10 20 30 40 50 60 70 80 81 82 आणि हे किती झाले, 83 किती झाले, 83 झाले। 83। आता नंतर बघा, 83 मध्ये मी 1 मिसळला। हा 1 मी काय केला, 83 मध्ये मिसळला। किती झाले, 84। 10 20 30 40 50 60 70 80 81 82 83 84 किती झाले, हे 84 झाले। 84 च्या नंतर किती झाले बघा, 84 मध्ये मी 1 मिसळला। 84 मध्ये मी 1 मिसळला। 84 मध्ये मी 1 मिसळला। किती झाले, 85 किती झाले, 85। 10 20 30 40 50 60 70 80 81 82 83 84 85 किती झाले, हे 85। 85 मध्ये मी 1 मिसळला। 85 मध्ये मी 1 मिसळला। किती झाले बघा, आता 10 20 30 40 50 60 70 80 81 82 83 84 85 86 85 मध्ये मी 1 मिसळला। किती झाले, 86 झाले। आता 86 मध्ये मला किती मिसळायचं आहे, 1 मिसळायचं आहे। 86 मध्ये मी 1 मिसळला। किती झाले बघू, 86 मध्ये मी 1 मिसळला। बघा किती झाले, आता 10 20 30 40 50 60 70 80 81 82 83 84 85 86 87 किती झाले, हे 87 झाले। आता ह्या 87 मध्ये मी 1 मिसळला। 87 मध्ये मी किती मिसळला, 1 मिसळला। ह्या 87 मध्ये मी 1 मिसळला आहे। किती झाले मोजू आता, 10 20 30 40 50 60 70 80 81 82 83 84 85 86 87 88 झाले। 87 मध्ये 1 मिसळला, 88 झाले। आता ह्या 88 मध्ये मी अजून 1 मिसळणार आहे। ह्या 88 मध्ये मी अजून 1 मिसळणार आहे। ह्या 88 मध्ये मी अजून 1 मिसळला। किती झाले बघू, 10 20 30 40 50 60 70 80 81 82 83 84 85 86 87 88 89 किती झाले, हे 89 झाले। आता ह्या 89 मध्ये मी अजून 1 मिसळणार आहे। 89 मध्ये मी काय करणार आहे, अजून 1 मिसळणार आहे। आता किती होतात बघू आपण। ह्या 89 मध्ये मी अजून 1 मिसळला। किती झाले, 90 किती झाले,
90. तर आता बघा अशा प्रकारे 80 ते 90 संख्या तयार झाल्या. संख्या कशा तयार झाल्या? एक एक न संख्या वाढत असतात. एकदमच 80चं 90 होत नाही. प्रत्येक संख्या जशा जशा पुढे वाढतात तशा तशा त्या मोठ्या होत राहतात. जसं जसं संख्या आपण मागं मोजत जाऊ तसं तसं लहान होत राहतात. मोठ्या कशा होतात कळालं ना? तुम्ही ते कार्टून मध्ये बघतात बघा, एक एक वस्तू कसं वाढत वाढत मोठे मोठे होतात. ते जादूच्या गोष्टी खाल्लं की ते कसं भीम मोठा 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 होत राहतो एक एक लाडू खाल्ल्यावर. तसं एकदम मोठ्या होत नाहीत ह्या संख्या, एक एक न मोठ्या होतात. म्हणून 35 पेक्षा 70 मोठे आहेत. का बरं मोठे आहेत? कारण की 35 पेक्षा 70 मध्ये एक 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 वाढत गेलं 70 मोठा झालेला आहे. एकदम मोठा झालाय का? नाही. 1 पेक्षा 100 मोठे आहेत. पण 1 पेक्षा 100 का बरं मोठे आहेत? कारण की 1 नंतर 99 वस्तू त्याच्यामध्ये मिसळलेल्या आहेत, तेव्हा 1चा 100 झालेला आहे. म्हणून 1 पेक्षा 100 ही संख्या मोठी आहे. तसं आपण लहान मोठी संख्या कशावरून कळतो? की जी संख्या आहे त्याच्या मागच्या संख्या ह्या लहान असतात आणि कोणत्याही संख्येच्या पुढच्या संख्या ह्या मोठ्या असतात. नीट लक्षात ठेवा, कोणत्याही संख्येपेक्षा त्याच्यापेक्षा मागच्या संख्या, आपण जर त्या संख्येच्या मागे मोजत गेलो तर त्या सगळ्या संख्या लहान असतात. एखाद्या संख्येच्या पुढे जर आपण मोजत गेलो तर त्या संख्येच्या पुढच्या संख्या ह्या सगळ्या मोठ्या असतात. लहान मोठेपणा कशावरून कळवायचा? की त्या संख्येच्या मागच्या संख्या ह्या सगळ्या लहान आहेत आणि पुढच्या संख्या ह्या सगळ्या मोठ्या आहेत. हे नीट लक्षात ठेवा. मग ती कोणती का संख्या असना. ठीक आहे, सगळ्यांना समजलं? हे लिहून झालं? जर झालं नसलं तर व्हिडिओ संपल्यावर लिहून काढा. आता तुम्हाला हे न बघता लिहिता येते, काय अडचण आहे. आता तुम्ही खूप हुशार झालात, हे तुम्हाला न बघता सुद्धा लिहिता येते. जर राहिलं असलं तर व्हिडिओ संपल्यावर लिहा. आता आपण काय करणार आहोत? पुढचा घटक शिकणार आहोत. तर मुलांनो, संख्या आपल्याला विस्तारित रूपात लिहायच्या आहेत. विस्तारित रूपात म्हणजे काय? की 10 वेगळे करायचे. तसे 10चे जेवढे गट्टे आहेत तेवढे वेगळे करायचे आणि एकक वेगळे करायचे. दशक वेगळे करायचे आणि एकक वेगळे करायचे. त्याला विस्तारित रूपात लिहा म्हणायचं. जेव्हा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येतो की विस्तारित रूपात लिहा, संख्या विस्तारित रूपात लिहा म्हणजे काय करायचे? त्याच्यातले दशक वेगळे करायचे आणि एकक वेगळे करायचे. त्याला म्हणायचं संख्या विस्तारित रूपात लिहा. आता 81 ह्या संख्येमध्ये दशक किती आहेत? 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक, 7 दशक, 8 दशक, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. 80 काय आहेत? हे दशक आहेत. ह्या 80 दशकामध्ये आपण हा एक एकक मिसळलेला आहे. याला काय म्हणायचं? संख्या विस्तारित रूपात लिहा. दशक वेगळा करणं आणि एकक वेगळा करणं ह्याला म्हणायचं संख्या विस्तारित रूपात लिहा. आता 80, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. 80 अधिक 1 किती झाले? 81. 80 अधिक 2 हे लिहून घ्यायचंय तुम्हाला. न बघता लिहा, कारण की आता तुम्हाला भरपूर दिवस झालेले आहेत. शक्यतो न बघता लिहायचं काय नाही. 80 80 80 80 80 1 2 3 4 5 6 6 उभं नाही लिहायचं. 80 अधिक 1, 80 अधिक 2, 80 अधिक 3, 80 अधिक 4, 80 अधिक 5, 1 2 लिहिलेलं आहे इकडं. म्हणजे फक्त आडवं लिहायचं, उभं लिहू नका. मी म्हणाले म्हणून लगेच उभं लिहिचाल. 80 अधिक 1 81, 80 अधिक 2 82. हे न बघता लिहा आता फास्ट. आणि हे लिहित लिहित का करायचं? इकडं पण लक्ष द्यायचं. तर 82 कशी झाली बघा? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. 80 म्हणजे 8 दशक वेगळे आणि वरती एकक किती आहेत? 2. एकक किती आहेत? 2. मग 10, 8 दशक आणि हे 2 एकक मिळून किती तयार झालेले आहेत? 82. म्हणजे 80 अधिक 2 म्हणजे 82. आता पुढची संख्या बघा, 80 अधिक 3. 80 अधिक 3. आता 80 अधिक 3 मध्ये किती 10 आहेत? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. हे बघा 80. आणि एकक किती आहेत? 1 2 3. 3 एकक आहेत आणि दशक किती आहेत? 10चे गट्टे किती आहेत? 8 आहेत. मग ह्या प्रकारे 3 8 दशक आणि 3 एकक मिळून ही संख्या तयार झालेली. कोणती? 83. 10 10 80. 10 10 8 वेळा म्हणजे 80 आहेत आणि 1 2 3 3 एकक आहेत. आता पुढची संख्या आहे 80 अधिक 4. 80 अधिक 4 बरोबर किती झाले? 84. हे बघा हे 4. हे 4 आहेत ते काय आहेत? एकक आहेत. आणि हे वर आहेत ते दशक आहेत. दशक आणि दशक आणि एकक वेगळं करणं म्हणजे काय म्हणायचं? त्याला संख्या विस्तारित रूपात लिहा. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. हे झाले 80.
आणि हे 1 2 3 4 80 अधिक 4 बरोबर किती तयार झाले 84. आता पुढे बघा 80 अधिक 5 बरोबर 85. 80 अधिक 5 बरोबर किती झाले 85. आता हे बघा 10 20 30 40 50 60 70 80. हे 80 काय झाले दशक. 80 दशक सॉरी 80 नाही 8 दशक झाले. आणि एकक किती आहेत 1 2 3 4 5. एकक किती आहेत 5 एकक आहेत. आणि 80 8 दशक आहे. 80 चे झाले 8 दशक. दशक आणि एकक वेगळा करणे यालाच काय म्हणलं जातं संख्या विस्तारित रूपात लिहा. पुढची संख्या आहे 86. पुढची संख्या आहे 86. हे बघा 10 20 30 40 50 60 70 80. हे झाले 8 दशक. 1 2 3 4 5 6. हे झाले 6 एकक. 8 दशक 6 एकक किती झाले आपले 86. 8 दशक 6 एकक किती झाले 80 86. आता हे दशकाचे जे आहेत बघा पलीकडे बसतात. ही 2 नंबरची संख्या ही दशकाची असते. ही संख्या काय असते दशकाची आणि ही संख्या एककाची असते. आता हे दिसायला जरी आपल्याला 8 दिसायले तरी ह्या 8 ची किंमत काय आहे 80. ह्या 8 ची स्थानिक किंमत काय आहे 80 आहे. पुढे बघा आता 80 अधिक 7. 80 अधिक 7 किती झाले 87. 10 20 30 40 50 60 70 80. हे झाले दशक. किती दशक झाले 8 दशक. आणि एकक किती आहेत बघू 1 2 3 4 5 6 7. किती एकक आहेत हे 7 एकक. आणि 8 दशक. 8 दशक 7 एकक किती झालेली आहे संख्या आपली 87. किती झालेली आहे 87. पुढे बघा आता 80 अधिक 8. 80 अधिक 8 किती तयार होते बघा संख्या 10 20 30 40 50 60 70 80. 80 मध्ये किती मिसळले आपण हे 8 एकक मिसळले. 1 2 3 4 5 6 7 8. 80 मध्ये किती मिसळले आपण 8 एकक मिसळले. किती तयार झाली संख्या आपली 88. 88 ला बघा 8 दशक आणि 8 एकक म्हणून इथं 8 8 आहे. आता हे 8 8 जरी दोन्ही असलं तरी ह्या 8 ची किंमत किती आहे 80 आणि ह्या 8 ची किंमत किती आहे 8. दोन्ही 8 दिसायलेत पण त्यांची स्थानिक किंमत वेगवेगळी स्थानावरून किंमत. ही का बरं किंमत फरक वेगळी आहे ह्या तुम्हाला काड्यावरून लक्षात येईल. हे 80 का बरं आहेत हे समजलं का तुम्हाला. आणि हे 8 का बरं आहेत हे ह्याच्यामुळं 8 आहेत आणि हे 80 ह्याच्यामुळं 8 आहेत. पुढे बघा 80 अधिक 9. 10 20 30 40 50 60 70 80. एका ह्याच्यामध्ये 10 काढ्यात 80 आणि हे 9. 80 81 82 83 84 85 86 87 88 89. हे 8 1 2 3 4 5 6 7 8 9. 80 आणि 9. 80 आणि 9 किती झाले 79. 79. आता 10 झाले. अजून एक टाकला किती झाले 10. पण आता हे 10 10 आहेत का रे नाही. हे 10 झाले आता दशक. हे 10 काय झाले दशक झाले. म्हणजे आता पुढे किती तयार झाले बघा आता 10 20 30 40 50 60 70 80 90. किती तयार झाले हे आता 90 झाले. हे काड्या सगळ्या एकत्र आल्या. या 10 काड्या एकत्र आल्या की आपोआपच ह्याचा काय झाला एक दशक झाला. आणि मग तो आता ह्याच्यामध्ये एक सुद्धा एकक नाही. हे बघा 80 अधिक 10 बरोबर 90. इथं एकक आहे का अजिबात नाही. सगळे हे दशक आहेत. हे सगळे छोटे दशक आहेत. ओके. तर मुलांनो आता इथं तुम्हाला खूप लिहायचंय. म्हणजे एका घटकाला तुम्हाला 4 शब्द लिहायचे. 8 दशक 1 एकक. आता एकक दशक रूपामध्ये तुम्हाला हे लक्षात राहावं उजळणी म्हणून हे आपण असं लिहितो. आता 81 म्हणजे किती बघा आता 81 म्हणजे 8 दशक. 10 20 एका माळेमध्ये 10 मणी आहेत. एका माळेमध्ये 10 मणी आहेत. हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एका माळेमध्ये किती मणी आहेत 10.
आता हे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. 90 एक म्हणजे जास्त झाली. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. 80 आणि वरती एक मणी झाला 81. पण हा जो एक मणी आहे तो एकक आहे. हा एक मणी काय आहे? एकक आहे. मग दशक किती आहेत? 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक, 7 दशक आणि 8 दशक. 8 दशक आणि हा एक एकक असं लिहायचंय तुम्हाला. हे सुद्धा न बघता लिहा. आता तुम्हाला पाठ झालेलं आहे. 81. 81 कसं तयार झालं? 8 दशक 1 एकक. आता 82 बघू आपण. 8 दशक 2 82. 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक, 7 दशक, 8 दशक. 8 दशक 2 82. 8 दशक 2 82. 8 दशक 2 82. आता पुढे बघा 8 दशक 3. 8 दशक 3. 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक, 7 दशक, 8 दशक. 8 दशक आणि हे 3 83. 8 दशक 3 एकक. 1 2 3. 8 दशक 3 एकक किती झाले? 83. 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक, 7 दशक, 8 दशक. 8 दशक 1 81. 8 दशक 2 82. 8 दशक 3 83. पुढे बघा आता 8 दशक 4. 8 दशक 4 84. 10. 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक, 7 दशक आणि हे 8 दशक. 8 दशक आणि वर किती आहेत? 4 एकक. 1 2 3 4. हे 4 एकक आहेत. हे दशक आहेत आणि हे एकक आहेत. 8 दशक 4 84. पुन्हा बघा आता 8 दशक 5 एकक. 8 दशक 5 एकक. आता हे 5 एकक झाले. किती एकक झाले? हे 5 एकक. 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक, 7 दशक, 8 दशक. 8 दशक 1 81. 8 दशक 2 82. 8 दशक 3 83. 8 दशक 4 84. 8 दशक 5 85. 8 दशक 5 85. किती झालेले थे? आता 5 एकक आणि हे 8 दशक 85. 8 दशक 6 86. 8 दशक 6 एकक. 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक, 7 दशक आणि हे 8 दशक. 8 दशक 1 एकक, 2 एकक, 2 एकक, 3 एकक, 4 एकक, 5 एकक, 6 एकक. 8 दशक 6 86. 8 दशक 6 86. 8 दशक 6 86. आता पुन्हा बघा 8 दशक 7. 8 दशक 7 एकक. 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक, 7 दशक, 8 दशक. 8 दशक आणि एकक किती आहेत? 1 दशक 1 एकक, 2 एकक, 3 एकक, 4 एकक, 5 एकक, 6 एकक, 7 एकक. किती झाले? 87. 8 दशक 7 एकक 87. 8 दशक 7 एकक 87 झाले. आता पुन्हा 8 दशक 8 एकक. 8 दशक 8 एकक. 10. 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक, 7 दशक, 8 दशक. 8 दशक 1 2 3 4 5 6 7 8. 8 एकक. 8 दशक 8 एकक. इथे बघा 8 दशक 8 एकक किती झाले? 88. 8 दशक आणि 8 एकक किती झाले? 88. आता 8 दशक 9 एकक. 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक, 7 दशक, 8 दशक आणि हे 9 एकक. किती झाले? 9 एकक. 8 दशक आणि 9 एकक किती झाले? 89. 8 दशक 9 एकक 89. आता 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक, 7 दशक, 8 दशक आणि हे 8 दशक आणि हे 9 दशक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हे झाले 10. 10 मणी म्हणजे किती? 1 दशक. 10 मणी म्हणजे किती? 1 दशक. तर सगळे मिळून किती दशक झाले बघा आता? 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक, 6 दशक, 7 दशक, 8 दशक आणि हे 9 दशक. 90 म्हणजे किती? 9 दशक. 81 म्हणजे 8 दशक 1 एकक. 81. 82. 8 दशक
2 एकक, 83 8 दशक 3 एकक, 84 8 दशक 4 एकक, 85 8 दशक 5 एकक, 86 8 दशक 6 एकक, 87 8 दशक 7 एकक, 88 8 दशक 8 एकक, 89 8 दशक 9 एकक आणि 90 8 दशक 10 एकक. किती झाले? 90. 9 दशक म्हणजे 90 एकक. ह्याच्यामध्ये किती म्हणी आहेत? एकटे एकटे अशी किती म्हणी आहेत? 90 एकटे म्हणी आहेत. म्हणून त्याला आपण काय म्हणणार? 90 एकक. 9 दशक म्हणजे 90 एकक. ठीक आहे, सगळ्यांना समजलं? झालं लिहून तुमचं? तर मुलांनो, तुम्हाला आता माझ्यासोबत वाचत उजळणी लिहायची. चला वाचत लिहू. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10. 1 दशक 1 11, 1 दशक 2 12, 1 दशक 3 13, 1 दशक 4 14, 1 दशक 5 15, 1 दशक 6 16, 1 दशक 7 17, 1 दशक 8 18, 1 दशक 9 19, 2 दशक 20, 2 दशक 1 21, 2 दशक 2 22, 2 दशक 3 23, 2 दशक 4 24, 2 दशक 5 25, 2 दशक 6 26, 2 दशक 7 27, 2 दशक 8 28, 2 दशक 9 29, 3 दशक 30, 3 दशक 1 31, 3 दशक 2 32, 3 दशक 3 33, 3 दशक 4 34, 3 दशक 5 35, 3 दशक 6 36, 3 दशक 7 37, 3 दशक 8 38, 3 दशक 9 39, 4 दशक 40, 4 दशक 1 41, 4 दशक 2 42, 4 दशक 3 43, 4 दशक 4 44, 4 दशक 5 45, 4 दशक 6 46, 4 दशक 7 47, 4 दशक 8 48, 4 दशक 9 49, 5 दशक 50, 5 दशक 1 51, 5 दशक 2 52, 5 दशक 3 53, 5 दशक 4 54, 5 दशक 5 55, 5 दशक 6 56, 5 दशक 7 57, 5 दशक 8 58, 5 दशक 9 59, 6 दशक 60, 6 दशक 1 61, 6 दशक 2 62, 6 दशक 3 63, 6 दशक 4 64, 6 दशक 5 65, 6 दशक 6 66, 6 दशक 7 67, 6 दशक 8 68, 6 दशक 9 69, 7 दशक 70, 7 दशक 1 71, 7 दशक 2 72, 7 दशक 3 73, 7 दशक 4 74, 7 दशक 5 75, 7 दशक 6 76, 7 दशक 7 77, 7 दशक 8 78, 7 दशक 9 79, 8 दशक 80, 8 दशक 1 81, 8 दशक 2 82, 8 दशक 3 83, 8 दशक 4 84, 8 दशक 5 85, 8 दशक 6 86, 8 दशक 7 87, 8 दशक 8 88, 8 दशक 9 89, 9 दशक 90, 8 दशक 1 81, 8 दशक 2 82, 8 दशक 3 83, 8 दशक 4 84, 8 दशक 5 85, 8 दशक 6 86,
8 दशक 7 87, 8 दशक 8 88, 8 दशक 9 89, 9 दशक 90, 8 दशक 1 81, 8 दशक 2 82, 8 दशक 3 83, 8 दशक 4 84, 8 दशक 5 85, 8 दशक 6 86, 8 दशक 7 87, 8 दशक 8 88, 8 दशक 9 89, 9 दशक 90, 8 दशक 1 81, 8 दशक 2 82, 8 दशक 3 83, 8 दशक 4 84, 8 दशक 5 85, 8 दशक 6 86, 8 दशक 7 87, 8 दशक 8 88, 8 दशक 9 89, 9 दशक 90, 8 दशक 1 81, 8 दशक 2 82, 8 दशक 3 83, 8 दशक 4 84, 8 दशक 5 85, 8 दशक 6 86, 8 दशक 7 87, 8 दशक 8 88, 8 दशक 9 89, 9 दशक 90. तर मुलांनो, आता आपल्याला 8चा पाढा तयार करायचा आहे. आधी काय करू आपण? आधीचे पाढ्यांची उजळणी करू. बे एक बे, तुम्ही माझ्यासोबत म्हणायचे. बे एक बे, बे दोन 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10, बे सक 12, बे सती 14, बे अठी 16, 92 18, 92 20, 3 एक 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 पाची 15, 3 संग 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30, 4 एक 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 5 एक 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 चौक 20, 5 पाचा 25, 5 सक 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 6 एक 6, 6 दोन्ही 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंचे 30, 6 6 36, 6 सक 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60, 7 एक 7, 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 पाचा 35, 7 सक 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70. ठीक आहे. आता 8चा पाढा लिहायचा आपण. आता 8चा पाढा मी तयार करून दाखवते तुम्हाला. 8चा पाढा तयार करायचं खूप सोपी पद्धत आहे. खूप म्हणजे खूप सोपी पद्धत आहे. 8चा पाढा आपण सुरू कुठून करणार आहोत? 8 पासूनच सुरू करायचे. कुठून सुरू करायचं? 8 पासून. 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 एकीच्या 42 43 44 85 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 79 80. चला, आता 8चा पाढा तयार झाला आपला. 8 एक 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32, 8 45, 8 संग 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. चला, आता वाचत लिहा माझ्यासोबत. 8 एक 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 संग 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. 8 एक 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 सख 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. 8 एक 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 सख 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. 8 एक 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 सख 48, 8 7 56,
8 8 64, 8 9 72, 8 10 80, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. ठीक आहे, झालं का आता सगळ्यांचं? ओके बाय. राहिलेला व्हिडिओ संपल्यावर लिहून काढा.